सर्वांना रुपा जगताप रेसिपी आणि ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण तुम्हाला हे पानं बघत असाल ना, हे आळूची पानं आहेत बघा. व्यवस्थित कापून घ्यायचे अशा चाकूनी जाया हे कापून घेतले. आता जे जाड जाड नसा आहेत ना शिरा त्या अशा त्याच्यावरती लाटणं फिरवायचं बघा असं, आणि मग ते प्लेन होतात बघा. असं एकदम फिरवायचं लाटणं जोरजोरात, आणि मग त्या एकदम बसतात खाली आणि आपला फोल्ड करायला त्रास होत नाही. पण आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत हे आळूच्या वड्या. तर आजच्या आपल्या आळूच्या वड्या कोण बनवायचं माहिती आहे तुम्हाला? आमच्या विहीनबाई बनवणार आहेत. हे बघा, ह्या वणिताबाई शिंदे त्या आमच्या वहिनी साहेब आहेत. ह्या माझ्या मुलीचे सासूबाई आहेत. तर ते आज आपल्याला छानपैकी आळूच्या वड्या वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहेत बघा. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. एक एक पाण्याचं स्वच्छ घ्यायचं. पावसाळ्यात दिवस आहे त्यामुळे त्यामध्ये चिखल वगैरे असतो. अशा पाण्याच्या अशा थोड्या बारीक घड्या घालायच्या, आणि ही पानं आहेत ना छान अशी बारीक बारीक कापायची. हे बघितलं ना, अशी बारीक बारीक पानं कापून घ्यायची. जेवढी तुम्हाला शक्य होतील बारीक बारीक कापायला तेवढी बारीक बारीक कापायची पानं. आपण अशी पानं छान सर्व कापून घेऊया. सगळे पाने कापून घेऊया. अशा प्रकारे हे सगळी भाजी कापून घेतली बघा. आपण भिजत टाकलेले आणि थोडेसे असे त्या कोकमचं पाणी आहे ना, त्या कोकम बारीक करून असे लावून द्यायचं, म्हणजे ते खवखवत नाहीत घशाला. याला असं लावायचं पाणी छानपैकी, असं लावायचं सगळीकडे. आणि यामध्ये त्या परातीमधून काढून ठेवायचं स्टीलच्या भांड्यामध्ये. आपण त्याला कोकमचं पाणी लावलंय ना, म्हणजे स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं. आपण इकडे त्याचा मसाला बघूया. इकडे आपण एवढ्या मिरच्या घेतात, लवंगी मिरची आहेत. आपल्या आवडीनुसार घ्या तुम्ही. आम्ही सातारा चांगलीच आहे ना, आम्हाला झणझणीत तिखट लागतं म्हणून आम्ही जास्त मिरच्या घेतात बघा. आणि ते लसूण घेतलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे चांगले 2 गड्डे तर घेतलेत लसणाचे. आणि इकडे हळद घेतले 1 चमचा, जिरे 1 चमचा घेतले, आणि मीठ आहे ना आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. आणि हे इकडे कोथिंबीर आपण घेतले 1 अशी मुठभर. ते आपण सर्व आपण इथे आता वाटायचं आहे. मसाला तर वाटून तयार झाला बघा. आता ही डाळ आहे ना, चण्याची डाळ 4-5 तास झाली भिजत घातलेली. आता ती त्या मिक्सरमधून वाटून घ्यायची, छान बारीक वाटायची. छान डाळ वाटून घ्यायचे. जास्त पाणी घालायचं नाही आहे. आपण हे एका वेगळ्या पद्धतीने करतोय आळू वड्या, त्यामुळे जास्त पाणी पातळ नाही करायचं. घेतलं, यात मसाला टाकूया आपल्या जसं चवीनुसार. आता कोथिंबीर टाकूया, नंतर पानं टाकूया, 1 चमचा धने पावडर. हे मिक्स करूया. छान एकदम मिक्स करून घ्यायचं. तर आपण थोडंसं बाइंडिंगसाठी बेसन पीठ वापरायचं आहे. थोडंसं आपण त्यासाठी त्यामध्ये 2-3 चमचे चण्याचं पीठ टाकायचं आहे, गरजेनुसार टाकायचं आहे. आम्ही त्यामध्ये गूळ टाकला नाही, आम्हाला तिखट वडे आवडतात म्हणून आम्ही त्यात गूळ नाही टाकला. तुम्ही त्यात गूळ टाकू शकता. हो, आता आपलं पीठ आहे ना एकजीव झाले. आणि असं बघा, असा हा आपण असे गोल गोल रोल करायचे बघा. तिकडे आपण चाळणीला तेल लावून ठेवलं आहे. आता त्यामध्ये आपण हे रोल ठेवून द्यायचे असे घ्यायचं असं बघा. पीठ हे मळलेलं छान एकजीव, आणि असं छान गोल गोल रोल करायचे. मिश्रण आपण हा गोळा केलेला आहे ना, तो असा हातावरती घ्यायचा आणि छान असा गोल गोल त्याचा रोल करायचा छान व्यवस्थित. तुमच्या हिशोबाने करू शकता, मोठा छोटा. आम्ही मोठे मोठेच केलेत. हे आपले 4 रोल तयार झालेत बघा. आपण आता ते
वाफवून घ्यायचं आहे. ते आपण मगाशी आपण कोकम घेतलं ना, कोकमचं पाणी केलेलं ना, ते कोकम उरलेले आपण त्या टोपामध्ये टाकायचे आहेत. त्यामुळे आपलं टोप खराब नाही होणार, खाली काळा नाही होणार. चाळण्याच्या वरती ठेवून दिले. त्यामध्ये आपण झाकण लावलं आहे. ते आपल्याला किती वेळ 15 ते 20 मिनिट आपण त्या छान वाफ द्यायचे. नाही अजून. बघा छान एकदम कडक झालेत बघा. आपण आपल्या वड्या शिजलेल्या आहेत. आपण इथे गॅस बंद करून तसंच झाकून ठेवायचं आहे आणि अजून ते थंड होऊ द्यायच्या वड्या. आपल्या वड्या बघा थंड झालेत आणि हे बघा छान असे कडक झालेत बघा, थंड झालेत. आता आपण छान कापून घेऊया त्या. आपण या अशा वड्या कापायच्या बघा व्यवस्थित. कोणाला पातळ पाहिजे पातळ कापायचा, जाड पाहिजे जाड पण कापू शकता. असे आपण वड्या सर्व कापून घेऊया. हे बघा अशा वड्या सर्व कापून घेऊया आपण. आपलं तेल तापलेलं आहे. आपण त्यामध्ये अशा वड्या हे टाकायच्या. फ्राय झाले बघा. आता अशा दुसरीकडून पलटायच्या बघा, पलटी मारायच्या बघा त्याला आणि छान क्रिस्पी फ्राय करून घ्यायचा दोन्ही बाजूने. आपण शॅलो फ्राय पण करू शकतो, पण मी आज डीप फ्राय केलेत. अजून एका पद्धतीने दाखवते तुम्हाला. छान बघा आपल्या वड्या फ्राय झालेत. अशा सुंदर आणि क्रिस्पी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. हे बघा मस्त. इकडे कढईमध्ये थोडंसं तेल बाकी आहे, त्यामध्ये आपण या दुसऱ्या वड्या जरा वेगळ्या पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. ज्यांना खूप ऑइली नको असेल त्यांनी अशा तळल्यात बघा वड्या. या कढीपत्ता टाकायचा, एक चमचा राई टाकायची. सफेद तीळ आहेत बघा, सफेद तीळ आहेत ते पण आपण त्यामध्ये टाकायचे आहेत. राई तडतडल्यावर या कापलेल्या वड्या आहेत ना, कापलेल्या वड्या त्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि छान परतून घ्यायच्या. छान परतून घ्या. आणि तीळ आळूमुळे 2 प्रकारच्या आळूवड्या आपण बनवून तयार झाले आहेत. हे आम्ही डीप फ्राय केले आहेत या आळूवड्या. आणि ज्यांना जास्त तेलातलं नको असेल त्यांनी अशा नाही थोडंसं तेल टाकून उलट्या पलट्या करायचं. शॅलो फ्राय पण नाही म्हणता येणार. थोडंसं तेल टाकून असं राय आणि याची फोडणी देऊ त्या फक्त परतवून घ्यायचे आहेत. ह्या पण छान लागतात आणि ह्या तर खूप सुंदर लागतात. आणि ह्याच्या आळूवड्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या आहेत. आमच्या वहिनीबाई आहेत या वनिताताई शिंदे. मी त्यांना वहिनी म्हणते मी, तर त्या माझ्या वहिनीबाई आहेत, माझ्या मुली सासूबाई. तर खूप चांगले आहेत. आणि मला काही त्यांच्यामध्ये असं वाटलं नाही की माझ्या त्या वहिनीबाई आहेत किंवा काय. मी त्यांना नेहमी आईसारखंच मानते. आणि माझी पण आई नाही आहे, तर मी त्यांच्याच माझी आईच बघते नेहमी. तर अशा आमच्या वहिनी त्यांनी ही आज रेसिपी बनवली बघा छान. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.